मीरा रोडवर सीएनजीच्या लांब रांगांवरून हिंसक संघर्ष उफाळला. एका पेट्रोल पंपावर रांग तोडल्याच्या कारणावरून मोठा राडा झाला. यात एका महिला प्रवाशासोबत धक्काबुक्की झाल्याचे आरोप आता समोर आलेले आहेत आणि या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. मुंबईच्या वांद्रे भागात आज पुन्हा एकदा बुलडोझर कारवाई सुरू झाली. रेल्वेच्या 5384 मीटर जागेवरील शेकडो अनधिकृत झोपड्या प्रशासनाने जमीनदोस्त केल्या. पेट्रोल आणि डिझेलचे दर एका महिन्यात 20 रुपयांपर्यंत वाढू शकतात. बिघडत चाललेल्या आर्थिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हे महत्त्वपूर्ण विधान केले. केंद्र सरकारवर हल्लाबोल करत राहुल गांधी यांनी एक वादग्रस्त विधान केले. नरेंद्र मोदी यांनी भारताची आर्थिक व्यवस्था विकून टाकली असून ती अदानी, अंबानी आणि अमेरिकेच्या हाती सोपवली असल्याचा आरोप त्यांनी केला. शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना पाठिंबा दर्शवला. विरोधकांकडून होत असलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी म्हटले की राजकीय मतभेद असले तरी पंतप्रधान देशाची प्रतिष्ठा परदेशात उंचावत आहेत आणि हे कार्य अत्यंत आवश्यक असल्याचे ते मानतात. देशभरातील 15 लाखांहून अधिक औषधांची दुकाने आज बंद राहणार. ऑनलाईन औषध विक्रेत्यांच्या विरोधात किरकोळ औषध विक्रेत्यांनी संपाचे हत्यार आता उपसलेले आहे. मालवणी येथील अनधिकृत बांधकामामुळे एका हिंदू महिलेच्या घराचा रस्ता अडवल्या गेल्याच्या प्रकरणात मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली. हिंदूंवर होणाऱ्या कोणत्याही अन्यायाविरोधात कठोर कारवाई करण्याचे आश्वासन यावेळी दिले. मुंबईत वडापाव आणि मिसळ खाणे लवकरच अधिक महाग होऊ शकते. पावच्या वाढत्या किमतीमुळे आता हॉटेल मालक आपल्या मेनूचे दर वाढवण्याच्या तयारीत आहेत. इंधनाची बचत करण्याचा पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत एकनाथ शिंदे यांनी आपल्या खासगी विमानाचा वापर टाळला आणि एअर इंडियाच्या विमानाने दिल्लीचा प्रवास केला. तसेच इंधन बचतीच्या या प्रयत्नात जनतेनेही सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले. हॉटेल्सना आता ग्राहकांना नकली चीज वापरून बनवलेले पदार्थ वाढता येणार नाहीत. मुंबईतील हॉटेल्सना अशा पदार्थांचा मेनू स्पष्टपणे चीज एनालॉग असा उल्लेख करणे आता अनिवार्य करण्यात आलेले आहे. या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आतापर्यंत 320 आस्थापनांना नोटिसा बजावण्यात आल्या. गेटवे ऑफ इंडिया परिसरात सध्या डिझेलवर चालणाऱ्या ज्या बोटी कार्यरत आहेत त्यांची जागा लवकरच इलेक्ट्रिक बोटी घेणार. इंधन वापर आणि प्रदूषण कमी करण्यासाठी सरकार धोरण आखणार. अलीकडील रेल्वे आगीच्या घटनांबाबत 12 मोठे गौप्यस्फोट. धावत्या राजधानी एक्सप्रेसला आग लावण्याचा कट उघडकीस. इतर घटनांमध्येही जाणीवपूर्वक आग लावल्याचे संकेत. तपासाची गती आता वाढवली आहे. टाटा पॉवरने दिल्ली मुंबई द्रुतगती महामार्गावर उभारली अतिजलद चार्जिंग केंद्र. जाणून घ्या ही चार्जिंग पॉइंट्स नक्की कुठे आहेत. निदा खान प्रकरणात नवा ट्विस्ट. AIMIM नगरसेवक मतीन पटेल यांच्याऐवजी हनीफ पटेल यांच्या नवीन घरावर चालला बुलडोझर. उच्च न्यायालयाने पाडापाडीच्या मोहिमेवर उपस्थित केले प्रश्न. लेकव्ह्यू इमारत पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. उल्हासनगरमधील हिरा घाट परिसरात एकच गोंधळ आणि किंकाळ्यांचा कल्लोळ. जीर्ण इमारत अचानक कोसळल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण. कोणतीही जीवितहानी नाही. पंतप्रधान मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांना भेट म्हणून दिल्या मेलोडी टॉफीज. इटली दौऱ्यातील फोटो केला शेअर. सोशल मीडियावर हा फोटो तुफान व्हायरल होत आहे. केदारनाथ मार्गावर दरड कोसळली. 10,000हून अधिक भाविकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. नीट पेपरफुटी प्रकरणात नंतर आता नागपुरातील कोचिंग सेंटर्सवर कारवाई कधी होणार या मुद्द्यावर चर्चा तीव्र. कायदेशीर कारवाईबाबत उपस्थित केले जात आहेत प्रश्न. मुंबईत सोने आणि चांदीच्या दरात चढउतार. 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,45,150 रुपयांवर तर चांदीचा भाव 2,80,000 रुपये प्रति किलोवर पोहोचला. नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव देण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. आता सर्वांचे लक्ष सरकारच्या पुढील हालचालींकडे.